बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अलीम शेख यांनी। बिडकीन महामार्गालगत असलेले नामांकित RL स्टीलमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्फोट होऊन अनेक कामगार जखमी झालेत। अधिक माहिती अशी की बिडकीन जवळील पांगरा तालुका पैठण येथील गट क्रमांक 78 ते 81 RL स्टील कंपनी अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 1 जानेवारीला दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास झालेल्या बॉयलरच्या स्फोटात अनेक कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील बेंबडे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आर स्टील अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये स्थानिक कामगार असून परप्रांतीय कामगारांना रोजंदारीवर आणलेले आहे। सदर घटनेची कंपनी व्यवस्थापनाकडे माहिती मागितली असता बिडकीन पोलीस ठाण्यातून उपलब्ध आहे असं सांगण्यात आलंय। तसंच बिडकीन पोलिसांनी देखील घटनेची माहिती प्रसार माध्यमांना मिळणार नाही याची काळजी घेतली आहे। मात्र त्या कंपनीत व्यवस्थापनाला HR बावस्कर आहे यांना त्याबाबत फोनवर संपर्क केला असता त्यांनी म्हटलंय की आमच्या कंपनीमध्ये बॉयलर भट्टीचा स्फोट झाला आहे, परंतु कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। फक्त एका कामगाराला पायाला छोटासा मार लागल्यानं जखम आहे, बाकी काहीही झालं नाही। परंतु कंपनीच्या गेटवर गेले असता सुरक्षा रक्षकांनी कंपनीत गेट पास एंट्री न देता कंपनीचे कोणतेही अधिकारी आपल्याशी भेटू शकत नाही, कंपनीत कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही अशा प्रकारचं उत्तर दिलंय। या कंपनीमध्ये अनेक घटना नेहमीच होत राहतात आणि कंपनी कोणत्याही मीडिया प्रतिनिधींना माहिती देत नाही। जास्त कामगार हे परराज्यातील असल्यामुळे काही घटना घडलीही तरी कंपनीला फारसा काय फरक पडत नाही। मागील काही दिवसांपूर्वी NTV न्यूज मराठीनं या कंपनीची बातमी प्रकाशित केली होती। या कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू कंपनीत झाला होता आणि 1 वर्ष उलटूनही त्या कामगाराला कोणतीही आर्थिक मदत या कंपनीकडून आजपर्यंत देण्यात आली नाहीये। अशीच घटना पंचतारांकित MIDC शेंद्रा MIDC भागात रेडिको NV डिस्टिलरीज कंपनीमध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती। प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर।